माधव बरवा तो हा माधव बरवा रुबाबा दारे रनी सुपदान होवा ननी दुहान चरण बरवा दुहा माधव बरवा दुहा चरण बरवा दुहा माधव बरवा रुबा महाकालो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुगराले हो तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी भजन विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी भजन विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती हो काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी सुके घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट परवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे
तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी त्वैशे नाही कवळ काही काल्याचे. अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 21. समस्त तुपेवाडीतील ग्रामस्थ भाविक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, बाल मंडळ, पारायणातील देणगीदार, पारायणामध्ये पंगत घालणारे अन्नदाते, पारायणाचे हितचिंतक, परिसरातील भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, बाहेरगावचे असणारे आमचे व्यासपीठच्या लग्नावनाथ महाराज नेवाशेकर, त्यांचे असणारे सहकारी आमचे साजूरकर महाराज, तुम्ही सर्व तुपेवाडीतील पहिल्यापासूनचे असणारे भजनातले सवंगडी, चौकदार, बालदार, जे कीर्तनाचं व्हिडिओ चित्रीकरण करतायत आमचे कुलकर्णी नाही का, आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी, हरिभक्त परायण वैकुंठ निवासी कृपे करतात ते आणि मी आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ, आपण एक निर्णय घेतला की अशा पद्धतीने आपण हा सोहळा सुरू करायचा, गावावर जायचं. आणि ती परंपरा जरी आम्ही कायमस्वरूपी इथं हजर नसलो तरी ती परंपरा तुम्ही त्याच ताकदीनं, त्याच पद्धतीनं सुंदर अशी राबवत आलेला, तर इथून पुढे तुम्ही राबवणार. 25व्या वर्षी बघू काय करायचं, पहिला रोपे मोठे वर्ष, त्यावेळेस बघू कसं पारायण करायचं. पण 21 वर्ष तुम्ही हे टिकवलं, याबद्दल सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हा समस्त तुपेवरील ग्रामस्थ लोकांना धन्यवाद, कारण ही परंपरा तुम्ही जपली म्हणून. दुसरी गोष्ट, आज ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनशी चिरंजीव असणारा भगवान महावीर म्हणजे असणारे मारुतराय यांचा जन्मोत्सव, आपण हनुमान जयंती म्हणतो, असा हा पवित्र काळ. आणि त्या पवित्र काळाच्या पर्व काळावर असणारा सुरेख असा सप्ताहाचं शेवटच्या दिवसाचे कीर्तन म्हणजे त्याला सांगतेचं कीर्तन म्हणतात किंवा काल्याचं कीर्तन म्हणतात. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या प्रकरणातील तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात तुकाराम महाराज काल्याच्या महत्व काय, तो कसा दुर्लभ आहे, तो मिळतो कुठं नाही का, तो काला झाला कुठं, याचं सुंदर वर्णन करतात. महाराज सांगतात उपजोनिया मूर्ती येऊ काला खाऊ दैवात. काल्याचं एवढं महत्व आहे की महाराज म्हणतात गर्भवासाचं कितीतरी दुःख अवघड आहे, ते दुःख आम्ही सोसू आणि पुन्हा जन्माला येऊ फक्त खाण्यासाठी. मग माणसानं खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं नाही का. आपण खाण्यासाठी जगायचं म्हटलं तर नाही तरी काही थोडी श्वान शुक्र रे बापू, डोकरं आले शिवारात बसली की काय पाहिजे ते खायचं, खाण्यासाठी जगायचं. जगण्यासाठी आपण सकाळी खातो, औषध असलं औषध घेतो, मग खाण्यासाठी यायचं का. महाराज म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ आणि फक्त काला खाऊ दहीभात. आता दहीभात काय, काला पण नंतर खाऊ. काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला उपजून या, पुन्हा 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 आम्ही जन्माला येऊ. महाराज का असं म्हणता, महाराज म्हणले हा काला, हा दहीभात, ही खीर भात शिरा आमटी वैकुंठात नाही. वैकुंठी तो आईशे नाही, मंडप लाऊडस्पीकर बुवा असली काय बनाय नाही, गप बसायचं. वैकुंठी तो आईशे नाही, कवळ काही, कवळ म्हणजे घास, एवढा प्रसाद शीत मनापास. कवळ म्हणजे एवढा काला तिथं भेटत नाही जेव्हा, तर मूर्ती लोक संतांनी आपल्याला सोपा करून दिला. मग कवळ काय ही काल्याचे, तो एक काल्याचा घास मिळत नाही. मग आपलं भाग आहे, आपण भरपूर खाणार आहे पोटभर. आजे देव रो पोट भरी पुरे म्हणणार तो वरी, भरपूर मिळणार आहे. हा काला एकट्यानं फक्त खायचा, आपला डबा आणला ना आपणच सोडला ना आपणच खाल्ला. ऑफिस मध्ये आम्ही जेव्हा बसलो राजूबीज आपलं माझ्या चपाती त्याला तेच पिठला आपल्याला, आपली तुरीची डाळ त्यालाच आपण जेवतो ना, सगळं एकत्र करतो. हा काला एकट्यानंच फक्त खायचा. एकमेका देवमुखी सुखेगा दो हुंबरी. हुंबरी या शब्दाचा अर्थ आपल्या जरी भांडा भांडी असेल, हमरी तुंबरी असेल तरी काल्याच्या दिवशी मात्र सगळ्यांनी एक यायचं. एखादा रुसला असेल भोगला असेल सगळ्यांनी याचं म्हणतो, सगळ्यांनी जेवण करायचं, कारण हा प्रत्येकाचा अधिकार आहे काल्याला. आणि हा काला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट जित झाला, हे तुपेवाडीचं वाळवंट भगवान श्रीकृष्णांनी केला तो यमुनीचा वाळवंट. म्हणून काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने केलेलं जे चरित्र आहे त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा असतो.
नाही का? असं ह्या काल्याचं कीर्तनाचं महत्व आहे. म्हणजे काला जिथं वाळवंटात झाला ते बरं आहे वैकुंठापेक्षा, नीट नेट काय वैकुंठापेक्षा, आणि उत्तम तर आहे. मग वाळवंट म्हणजे काय? ते बरं का असतं, ते नीट नेटकं कसं ठरतं, उत्तम कसं होतं, आणि ते वैकुंठात नाही, ते हित आहे. आणि म्हणून काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी सर्वांनी यायचे. महाराज म्हणले आम्ही पुन्हा येऊ. आणि म्हणून जेवढे तुम्ही आपण जमलो, आपण भाग्यवान आहोत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि लाभ तो विशेष संत संगे. संतांच्या संगतीमुळे दुर्बल असलेला वैकुंठातला काला या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त झालाय. आणि म्हणून सांगतेचे कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन झालं. कीर्तन बस का 12:15 वाजता. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय यातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रणाम, पांडुरंगा करो प्रणाम, पांडुरंगा करो पादाने कदेदार पादाने कदेदार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्वी प्रदेशम विधींद्रादि देवे सदा भज ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे. जयांचे केल्या स्मरण हो सकळ विद्यांच्या जगंतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनववान विलासिनी जे चतुरंत कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नविली मिया. जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सत्यलोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हनुमंत महाबली. रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी दया माझा नमस्कार दया माझा नमस्कार. रावणाची दाढी रावणाची दाढी जाळी हनुमंत महाबली रावणाची दाढी जाडी अया माझा नमस्कार. वारंवार निरंतर माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही काळा उगजोनिया मूर्ती काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही केवळ काही काल्याचे. आजचा जो सप्ताह आहे मग तुम्हाला सांगितलं सर्वांना माहित आहे 21 वर्ष आहे काल्याच्या कीर्तनाचा दिवस आहे. सांगतेचं कीर्तन आहे, आज भंडारा आहे. आणि तरी सुद्धा ईश्वर महाराज तुम्ही सांगताय वर्ष 21 पारायणाचा शेवटचा दिवस कीर्तन काल्याचं आम्हाला का माहित नाही. ही परत परत तुम्हाला आम्हाला का सांगावं लागतं? हे देवाला सांगावं लागत नाही, ते संतांना सांगावं लागत नाही, पण जीवाला सांगावं लागतं. न सांगतो तुम्हा करो येते अंतर सांग